हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी चटपटीत असा मटण पुलाव बनवणार आहे। मटण पुलाव बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हंडी गरम झाली आहे। आता यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालून घेऊ शकता। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊया। येथे मी 2 मीडियम साईजचे कांदे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। याला चांगलं ब्राऊन होऊसतर परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट कांदा चांगला परतून घेतला आहे। आता यामध्ये खडे मसाले घालून घेऊ। यामध्ये मी 2 तेजपत्ते, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, मिरे आणि स्टार फूल हे घालून घेतलं आहे। याला आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। खडे मसाले पण तेलामध्ये चांगले परतून घेतले आहेत। आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊ। येथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो उभे कट करून घेतलेले आहे। याला पण चांगलं परतून घेऊया। टोमॅटो पण चांगला परतून घेतला आहे। आता यामध्ये मिरच्या घालून घेऊ। येथे मी 5-6 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहेत, त्या यामध्ये घालून घेऊया। याला पण चांगलं परतून घेऊ। आलं, लसूण आणि कोथिंबीर हे थोडं पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेतलं आहे, ते पण यामध्ये घालून घेऊ। याला पण चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद घालून घेत आहे। 1 चमचा धने पावडर घालून घेऊ। गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर येथे मी 1.5 चमचा घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त मसाले घालून घेऊ शकता। याला चांगलं परतून घेऊया। कमी गॅस फ्लेमवर मसाले चांगले परतून घेतले आहेत। आता यामध्ये मटण घालून घेऊ। आता याला चांगलं परतून घेऊ। यामध्ये 1.5 चमचा मीठ घालून घेत आहे। याला चांगलं परतून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवून देऊ आणि येथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून घेतले आहेत। मीडियम गॅस फ्लेमवर झाकण ठेवून मटण आपण चांगलं परतून घेतलं आहे। बघू शकता मटणाला चांगलं पाणी सुटलेलं आहे। पुलाव आपल्याला चटपटीत करण्यासाठी यामध्ये मी 4 चमचे दही घालून घेत आहे। दही ताजा आहे, जास्त आंबट नाही आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। आता दही यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये तांदूळ घालून घेऊ। आता हे चांगलं हलवून घेऊ। अद्रक, लसूण, कोथिंबीर वाटलेल्या मिक्सर जारमध्ये मी गरम पाणी घालून घेतलं आहे, ते पाणी यामध्ये घालून घेत आहे आणि यामध्ये अजून 3 वाटी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता हे चांगलं उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण बिर्याणी मसाला घालून घेऊया। येथे मी 1.5 चमचा बिर्याणी मसाला घालून घेतला आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। गॅसची फ्लेम इथे आता मी कमी केली आहे। कमी गॅस फ्लेमवर आपल्याला आता याला शिजून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून देऊ। गॅसची फ्लेम कमी करून मटण पुलाव आपण इथे 25 मिनिटं चांगला शिजून घेतला आहे। आता चेक करून घेऊ। बघू शकता मटण पण इथे चांगलं शिजलं आहे। मटण पुलाव आपला बनून तयार आहे। बघू शकता चटपटीत असा मटण पुलाव खाण्यासाठी तयार आहे। चवीला अप्रतिम झालेला आहे।
तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.